वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आता इतरही घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. सेन्यार चक्रीवादळामुळे आलेल्या महापुरानं इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या 4 देशांमध्ये हाहाकार माजवला. या वादळानंतर आलेल्या जलप्रलयामध्ये आतापर्यंत 1400हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. या आपत्तीमुळे या देशांची आर्थिक घडीही विस्कळीत झाली आहे. फिलिपाईन्समध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं पुन्हा एकदा उग्ररूप धारण केलंय. पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचार करणारे नेते आणि अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ खटला चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. हे आंदोलन देशभर पसरलं असून रोमन कॅथलिक चर्चच्या पादरींसह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधात निदर्शनं केली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र त्यांची बहीण उझमा खान यांनी रावळपिंडीतल्या अदियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतली आहे. इम्रान खान फिट असले तरी मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर हे जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.